सत्य असेल तेच दिसेल। मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे। तांबोळे तालुका मोहोळ येथील प्रज्ञा धनाजी कोकाटे वय वर्ष 17 ही मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती। तिची मैत्रीण स्नेहल काशीनाथ वाघमोडे वय वर्ष 17 राहणार नजीक पिंपरी ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ इथं 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती। दोघी दुचाकीवरून नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाल्या होत्या, मात्र नजीक पिंपरीच्या हद्दीत समोरून येणाऱ्या भरधाव MH13 EP0019 या टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेचा जोर इतका भीषण होता की प्रज्ञा कोकाटे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या स्नेहल वाघमोडे हिला तात्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पो व त्याचा चालक ताब्यात घेतला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अपघाताचं नेमकं कारण आणि वेगाचा अंदाज घेण्यासाठी पुढील तपास केला जातो आहे। विद्यार्थिनीचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्यानं तांबोळे नजीक पिंपरी व मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे। शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भरधाव वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.